मागे लागले मला सांगा, मला काही समजत. कोण मागे लागलो? दोघं भाऊ. मी तिच्यावर व्हिडिओ बनवतो का? तू बोलतो त्यो बोलते. तर राम राम मंडळी, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर इकडे आहे बसले आणि मला खूप खोकला झालेला आहे आणि त्याच्यावर काही उपाय असेल तर मला कमेंट करा बरं. राहिलंच नाही माझा खोकला. इकडे नमस्कार. नमस्कार. कस काय मग? मस्त. काय म्हणे तुझी लेक मग? आज रडली बाप्पा मी लेक. हा, कॉपीराइट बसला मालिकीला. हो का? कस काय? भाऊन बसवला ना. भाऊ ना का? मग बरोबर आहे त्याचं बी. मग तिचा बी तिला बी समजायला पाहिजे का नाही? मी लहान आहे पण जाऊ द्या. पण तिने आता स्वतः, मी तिला सांगू थकलं, मनीष तू स्वतःचा व्हिडिओ बनव. पण ती ऐकणार नाही. तिला एक मागं बी एक जणांनी रोस्ट केलं. मला बी बोलता येतं ना मनीष ताईच्या असं, पण मी काऊन नाही बोलत. तुम्ही काऊन दोघं जण मला लेकराच्या मागे लागले, मला सांगा, मला काही समजत. कोण मागे लागलो? दोघं भाऊ. मी तिच्यावर व्हिडिओ बनवतो का? तू बोलतो त्यो बोलते. मी कधी बोललो? माझ्या जीवाला कस तरी होते रे. कोणाला? मला लेकरू रडलं आज बी, त्या दिवशी बी रडलं. पण किती वेळ सांगितलं तिला? सांग काय करू आता? तू सांग. ते जशी इकडे राग निघून गेली तशी मला इकडे राग जाईल मी एक दिवस. असं झालं. ऍक्च्युली असं झालं मित्रांनो की तिला आम्ही म्हणतो की मनीष ताई तू स्वतःचा व्हिडिओ बनव, आणि तिचे व्हिडिओ खूप भारी भारी असतात. पण आहे ना, ती काय करते, कॅमेरा चालू करते आणि एकदम जे चालू करते की चालूच करते. हा, आज तिचे 1.5 लाख सबस्क्रायबर आहे. आज तिला थोडंफार समजायला पाहिजे. छोटं टोन मोठी गोष्ट बोलायला. हा, नाही बोलत. सॉरी. मनीष ताई व्हिडिओ पाहत असेल तर सॉरी बाबा, कारण की आपल्या चॅनलवर मी कधीच भांडणं केलेलं नाही, करणार नाही. भांडणं आपल्या चॅनलवर नसतातच. जे काय ते रिअल आहे. आणि मी तुम्हाला काही असं काही सांगत नाही व्हिडिओच्या व्यतिरिक्त. जे रिअल आहे ना तेच दाखवतो मी, बाकी काहीच नाही. बाकी आपले व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एखादी चांगली कमेंट करा. तुमच्या कमेंट मी रोज वाचत असतो आणि मस्त मस्त कमेंट येतात आपल्याला. रोहिणीला पण खूप मस्त कमेंट येतात. रामदादा खूप समजूतदारपणा आहे. आईला पण येते. आईच काम करते सगळं. असं रोहिणी पण काम करते आणि कोमलताई कामच करत नाही असे कमेंट येते. कोमलताई बी करते. आता बघा एक सांगतो मी तुम्हाला, माझा हात गळून आला. मी तुम्हाला एक सांगतो, आता रोहिणी होणार आहे प्रेग्नेंट. सॉरी, प्रेग्नेंट नाही, डिलिव्हरी होणार आहे. तर ते आता तारीख तर माहित नाही काय, तर मी तुम्हाला सांगायचं एखाद्या व्हिडिओमध्ये. दुसरी गोष्ट, आता रोहिणीला आराम देणार आहोत आपण. तिला तू काय म्हणते, काय तू म्हणते काम कर? नाही, जेवढं काम केलं ना भैया तेवढं मोकळं राहते. मी पण हे खूप जणांकडून ऐकलं असं की काम केलं ना हातापाय व्यवस्थित राहते. पण एवढं पण काम मी तिला करायला नाही लावत की तू करच काम. नाही, थोडं थोडं करायला लावते मी दिवसभर बी. मग तेच बोलायलो मी पण. काम केलं ना हातपाय शरीर मोकळं राहते. हा, मग आम्हाला काही गरज आहे का काम करायची? आणि आमचं किचन आहे ना, कसं झालं माहिती का, ते आता वहिनीच्या लग्नातले भांडे आणि रोहिणीच्या लग्नातले भांडे आणि आमच्या घरात आहे तेवढी जनता आहे आमच्या घरात. आधीचे भांडे, हा आधीचे पण काही भांडे होते, त्यामुळे आहे ना त्या किचन वाट्यावर खूप खराबच म्हणतो मी. जाऊ द्या, तुम्ही कमेंट करायच्या आधी. घाण खराब जे असेल ते, त्याच्यामुळे त्याच्यावर परसार असतो एवढा मोठा आणि ते शक्य नाही काढणं, कारण की सगळ्या गरजेच्या वस्तू आहे. आणि जी कढई ती काळी होईल ना, त्या आधीपासूनच काळी आहे. शेगडीवरच्या, हा चुलीवरच्या आहे त्या मेन म्हणलं, त्याच्यामुळे ते काळ्या दिसतात तुम्हाला. तुम्ही वाईट कमेंट नका करायचो. दुसरे भांडे दिसतात का काळे? मी तेच बोलवलं, दुसरे भांडे काळेच नाही, आमचे पुरे चाकचूक आहे. आणि रोहिणीवर काय असं लोड टाकत नाही आम्ही की काम कर. आणि हे जे रियालिटी मी जे बोलालो ना, हेच आपण हेच व्हिडिओ मध्ये दाखवतो. काय आलं? दमन जाय हे पा. काय आलं?
तिने शिकेली गेलाच काढावं लागते. बाकी मी आता दुकान बंद केली भाऊ जायला माल आणायला, त्याच्यामुळे म्हटलं चला आता एक व्हिडिओ घेऊ. असा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का सांगा, कारण की मी असंच व्हिडिओ घेतो. मी रामदादाची पण काही ओळख झाली पाहिजे का नाही. केली का हो काय, मी व्हिडिओ मध्ये येतच नाही, तुम्हाला दाखवतो. हो मला लाज वाटते व्हिडिओ मध्ये असं पाठीमागच्या कॅमेऱ्यात सवय लागेल मला. काढून दिली तिला. घरगुती काही इलाज आहे की नाही काय, कशाला? या खोकला राहिलाच नाही माझं. जसं हळद गुळ आहे आणि सरकारी दवाखान्यात लावू शकते. रोहिणीला विचारू आपण. रोहिणी इकडे का, मी औषध आणलं तिच्यात. आता पाहते ना फरक जर पडला तर ती काढ बरं. हे बघ गरम पाणी कर भया, विक्स टाकून वापर. असं पुरा ढिल्ला पडलो मी, म्हणजे असं काहीच अद्रक आणि मध सारखं वाटत. काय विचारायचं इकडे बर, तुझ्याकडे काय इलाज तसा? चल. अद्रक ठेसायचं, मध घ्यायचं. मध राहता हा. आणि तू कोण, तुला कोण म्हणलंय? माझी मोठी म्हणली मला खोकला लागली. आणि तू थकवून लागला त्याच्यावर. बरं तुझ्यावर काही असं लोड आहे का काम करच म्हणून? नाही, मग मीच करते का. तूच करते का? बरं हळद आणते काय, आणते काय? हळद गुळ दूध पिवळं दूध. एक हळदीची गुळाची गोळी करून दे त्याला जेवायच्या आधी. नाही दूध औषध आणलं का? दूधच घेतो, घेऊन पाहतो ना आज. दूध बी कधी राहिलं चांगलं परिचय झालेलं आहे. हे बघ, हे औषध आणलेलं आहे फक्त झोपेत टायमाला पाणी नाही प्यायचं. दर त्याच्यावरती पाणी प्यायत. मग कशावर? हळद गोळ घ्यायचं तर पाणी प्यायला लागत. आता कर बरं, रोहिणी करून दाखवणार आहे बघ. आता नाही, नंतर तू व्हिडिओ मध्ये दाखवशील तुम्हाला. केक संपवलं काय आता? एकदम थोडी संपणार केक. मग हा एकदम थोडी संपणार केक, थोडा संपणार. काय करायचं तू? पोळ्या कशी करते तू दाखव बरं आज. एक जणांची कमेंट आलती की रोहिणीला पोळी करून दाखव, सांगे पण कशी करते. जशी रोज करतो तशी पोळी तरी करून दाखवायची. दाखव बरं. आणि तुम्हाला एक सांगतो, आता ताई आणि ओमदादाच्या मदत मी बोलणार नाहीये, कारण की कसं व्हायला माहिती का, परत कमेंट येईल की रामदादाच काहीच नाही, रामदादाच बोलायला लागला मदत. हा होतं ना असं. तू ते बोलत नव्हतं, तुला आणि ते मोठे. मी समजून घेतो काय मी काय बोललो व्हिडिओ मध्ये कालचे, सांग बरं. काय बोललो? काहीच नाही. काय बोललो का वाईट? काहीच नाही बोललो, मी बोलणार पण नाही. मला माहिती हे चालूच राहतो थोड्याफार छोट्या गोष्टी, आहे की. मलाच वाईट वाटलं तिचा व्हिडिओ पाहायला त्या दिवशी. म्हटलं महेश तर काय झालं अचानक? आज पण, आज बी का भाऊ म्हणला ना ती त्याच्या परीने बरोबर राहतो आहे. पण मला इतकं समजतं, आपल्याला समजायला पाहिजे की नाही. एक वेळ सांगितलं की समजायला पाहिजे. आता जाऊ दे, ते त्यांचा प्रश्न. आपण काही जास्त काही बोलणार नाहीये. बाकी ही रोहिणीची पोळी झाली, ही टाकली. आता पाहत रोहिणीसारखी ती फुगती. भाई मी कधी फुगले हो? मग रोहिणीसारखी फुगती आहे ना काय, रोहिणी सारखीच फुगती. मी कधी फुगले? मग रोज तर फुगते तू. रस्ते फुगते. तिला असं व्हायला चिडचिड तिला 1000दा सांगितलं मी चिडचिड न करायला लावता मला तुम्ही. मी का? बर मी करायला लावतो, जाऊ द्या. बोलतच नाही कोण? कोणीच कोणाला बोलत नाही. करत वाटलं करा, नाही कोण कामाविषयी आम्ही काम कोणाला सांगतच नाही. हो का? आमचे काम करतो, जे हाताला आलं ते. त्यांच्या हाताला ते कपडे आले ते कपडे देते, आईच्या हाताला भाजी आली भाजी करते, नाही तर आईच्या हाताला कपडे आले आई कपडे देते. बरं तुम्हाला एक विचारायचं मला आता, तुमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम कधी? मी सगळ्याचे व्हिडिओ पाहायला लागलो, मग सगळीकडे तेच दिसायला. कधी आहे? किती महिने असतं काय ते? 1 महिना असते, एवढा महिना? अमावश्यापर्यंतचे. मग कधीच आपल्या घरी? आता मी गावाला गेले, रोहिणीला दव सण नाही होत, वहिनीच्या मागे बाळ आहे. आम्ही त्या दिवशी मंदिरात 5 बायला गेलो. हो का? मग आता घरी नाही कार्यक्रम? आता जमतच नाही, लेकरं करूच देत नाही. एक रडते
परीला आताशी बरं वाटायला. तुला करमलं 2 दिवस? कशाचं रे? तुला जीव इकडे गुतेला यायचा. करमत नाही कुठं, मजबुरी. जाऊ दे, जाणं बी गरजेचं होतं आपल्याला. लोकांना आठवलं असतं ना. ते कोणी जाव कोणी जावं, जाणं महत्वाचं होतं. घरातलं एक मेंबर. तर आई गेलेली आहे आणि आईचंच काम होतं मेन म्हणलं तर तिथं, आहे की नाही. 300 रुपये नाही झालं. 310 रुपये स्वस्त आहे का मग? तू काहीच तिकीट नसेल लागत. जाताना 190 लागले आणि येताना 120 लागले. फक्त टाइम लागतो. आणि याच टायमाला काय झालं? कशाला? चेकिंग. 4-5 पोलीस घुसले गाडीत. मग ते कंडक्टर म्हणे आपापले तिकीट काढून द्या. काढलं तिकीट, मग ह्याच्यावर आकडेच गेले. मग पोलीस म्हणे या मधातल्या बाईचं चेक करा म्हणे. आकडे कसे काय गेले? कंडक्टरला बोलले. मग कंडक्टर म्हणे ते 400 पब्लिक होती म्हणे, 3 गाड्याची एकच भरती होती म्हणे. मग गडबड ते झाली नाही म्हणे बरोबर. 2 बायाची तिकीट डबल फाडली. त्याने हरवूनच टाकले. बरोबर, त्यांचं काम करायचं. ते पोलीस म्हणे आपलं काम आहे, तिकीट झालं की आपल्या पैसे ठेवायचं. पोलीस म्हणे बाई म्हणे पैसे नाही पाडत म्हणे अशी. बरोबर बरोबर, याच्यात चुकीचं काहीच नाही. चांगली अर्धा पाऊण तास गाडी थांबली. बरोबर. शिंदखेड जालन्याच्या शिंदखेडच्या मध्ये. आणि तिथं पण आयला सबस्क्रायबर भेटले. ते म्हणे काकू आता घरी गेल्यावर व्हिडिओ बनवा म्हणे, मी पाहिन तुमचे व्हिडिओ. हो का? तुम्हाला कुठंतरी पाहिलं म्हणे मी. मग म्हणलं युट्यूबला पाहिलं. आयला कोणी पण ओळखतो. हो म्हणे. ओके. अच्छा. तर चला, आज व्हिडिओ मध्ये एवढंच होतं. भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि असा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का ते पण मला सांगा. व्हिडिओ बनवायला मग मीच फेस घेत नसतो. नुसतं रोहिणीचा नाहीचाच फेस घेत असतो. आणि आजीचा कधी मध्ये वहिनी. आजीला लागलेली झोप. आजी पलीकडे झोपेली, त्याच्यामुळे मी म्हटलं आता जाऊ द्या. बाकी थंडी गिंडी तर आमच्याकडे नाहीच. उन्हाळ्यात लागला असं समजा, आहे की नाही. चला, भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ कसा वाटता नक्की सांगा. आता 2-3 वेळेस रिपीट शब्द झाला असत, थोडं सांभाळून घ्या. चला, तुम्हाला तर शॉपिंग करायला यायचं होतं ना. जाऊन आज उद्या जाऊ. रविवार आहे ना उद्या. उद्या जाऊ. तुम्हाला उद्या दाखवतो मी. उद्या वेगळा काहीतरी व्हिडिओ येणार आपला चांगला. झंकी पंकी व्हिडिओ येणार, तुम्ही पाहायला विसरू नका. कोणतं झंकी पंकी व्हिडिओ? शॉपिंग करणार आहे आम्ही, तुम्हाला दाखवू काय काय करणार आहे, काय काय नाही. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. चला.